चिंचवड पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केलाय। तक्रारदार प्रशांत येळवंडे याची शशांक आणि आई लता हगवणेने जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली होती। दरम्यान येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे कसा आला याचा शोध पुण्याच्या म्हाळुंगे पोलिसांकडून घेतला जातोय। ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्या मालकाकडे ही आता संशयाची सुई आहे। उद्या शशांक आणि लता हगवणेंचा पोलिसांना ताबा घेतल्यानंतर होणाऱ्या चौकशीत याचा सविस्तर खुलासा होणार आहे। हगवणेंच्या घरापासून म्हाळुंगे पोलिसांनी हा जेसीबी जप्त केलाय। उद्या शशांक आणि लता हगवणे यांना बेड्या सुद्धा ठोकल्या जाणार आहेत। मात्र तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्याकडे असणारा हा जेसीबी बँकेने जप्त केला आणि तो घरापाशी कसा पोहोचला याचा तपास आता सुरू आहे। तपास अधिकारी संतोष जायभाई सर आता आपल्यासोबत आहेत। सर, हा जेसीबी बँकेने जप्त केला, मग तो त्यांच्या घरापाशी कसं काय पोहोचला? आपल्याला माहिती मिळाली होती हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी माझे सोर्स लावलेले होते की आपल्याला हा जेसीबी या गुन्ह्यामध्ये जो काही जेसीबी आहे मला तो जप्त करायचा होता आणि आपल्याला पाहिजे होता। तर त्यानंतर आपल्याला माहिती मिळाली की जेसीबी असा इथे आहे। तर आपण गेलो आणि आपण जप्तीची पंचायत सर्व काही जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती केलेली आहे आणि हा जेसीबी जप्त केलेला आहे। आता विषय राहिला की हा जेसीबी तिथपर्यंत गेला कसा। तर हा एक बँकेचं लोन होतं आणि ज्या बँकेनी याची लोनची कारवाई केलेली होती का जी काही प्रक्रिया केली होती त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्याकडची कागदपत्रे आज आपल्याला दुपारपर्यंत प्राप्त होणार आहे। त्या सर्व कागदपत्राचं अवलोकन करून आणि अभ्यास करून त्याच्यानंतर ही काही ज्यामध्ये जसं म्हटलेलं आहे की एका गोडाऊनमध्ये होता आणि तिथून आरोपी शशांक हगवणेंनी नेला। तर हा जो मधला क्लॉज राहिलेला आहे तो क्लॉज आपण पूर्ण तपासामध्ये बारकाईने उघड करणार आहोत। आता उद्या अटक पण करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आणि त्याच्यानंतर आणखी तपास चांगला होऊ शकतो। हो, बरोबर आहे। यातील आरोपी जे आहेत ते एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची जी काही अटकेची किंवा या गुन्ह्यामध्ये त्यांना घेण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपल्याला न्यायालयाकडून काही परवानगी मिळालेली आहे, काही परवानगी बाकी आहे। तर ती सगळी कायदेशीर आणि रीतसर बाजू पूर्ण करून त्याच्यानंतर आपण पुढील कारवाई करणार आहोत। तर उद्याच शशांक आणि लता हगवणे या आई लेकाला बेड्या ठोकल्या जाणार आहेत आणि त्यानंतर जो पोलिसांकडून तपास केला जाईल त्यात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, म्हाळुंगे, पुणे।